महाराष्ट्र आवाज न्यूज. महाराष्ट्र पोलिसांचा मध्य प्रदेशातील बेकायदेशीर शस्त्र कारखान्यांवर घाव. 12 संशयित ताब्यात, 32 दुचाकींसह शस्त्रसाठा जप्त. उत्तर महाराष्ट्रातील फरार आरोपी आणि अवैध शस्त्रांच्या तस्करीचा बिमोड करण्यासाठी जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील पार उमरटी येथे पहाटे मोठी धाड टाकली. उत्तर महाराष्ट्रातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासह अवैध शस्त्रांच्या निर्मिती आणि तस्करीच्या साखळीचं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जळगाव, नाशिक आणि धुळे पोलीस दलाने मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पार उमरटी येथे मंगळवारी पहाटे मोठी कारवाई केली. या धडक मोहिमेत एकूण 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. तसेच 2 गावठी बंदुका, 4 जिवंत काडतुसे, बंदुका तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, साचे तसेच 32 संशयित दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली सदरची मोहीम राबवण्यात आली. जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्हा पोलीस दलाच्या 400हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. मध्यरात्री 1 वाजता पोलीस पथकं रवाना झाली होती. पहाटे 4 ते सकाळी 8 या वेळेत पार उमरटी परिसरात व्यापक शोध मोहीम राबवण्यात आली. ही कारवाई चोपडा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 103/2016, भारतीय न्याय संहिता कलम 310(4) आणि शस्त्र अधिनियम कलम 325, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 22/2025, शस्त्र अधिनियम कलम 325 तसेच नाशिक ग्रामीणच्या पवारवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 175/2026, शस्त्र अधिनियम कलम 3, 7 आणि 25 या गंभीर गुन्ह्यातील फरार आणि संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. 45 घरांची झडती, 20 जणांची चौकशी. पोलीस पथकाने पार उमरटी येथील 45 संशयित घरांची झडती घेतली. यावेळी 20 संशयितांची सखोल चौकशी करण्यात आली, तर 12 संशयितांना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 2 गावठी बंदुका आणि 4 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. कारवाई दरम्यान पोलिसांनी गावठी बंदुका तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल, साचे आणि संबंधित साहित्य जप्त केला. तसेच महाराष्ट्र नोंदणीच्या MH पासिंग 32 संशयित आणि निनावी दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. त्यांची मालकी आणि वापराबाबत स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे. 27 फरार आरोपींच्या घरांचे जिओ टॅगिंग. फरार आणि संशयित 27 आरोपींच्या घरांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिओ टॅगिंग करण्यात आलं आहे. भविष्यातील शोध मोहीम, आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवणं आणि तपास अधिक प्रभावी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या विशेष मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, विनायक कोते, केदार बारबोले, सुनील पाटील, सुधीर पाटील तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, राहुल गायकवाड, राहुल खताळ, पवन देसले, संजय सोनवणे, मधुकर साळवे आणि राजू सुर्वे यांनी सहभाग घेतला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेकायदेशीर शस्त्र निर्मिती आणि शस्त्र तस्करीच्या नेटवर्क विरोधात अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील. फरार आरोपींविरुद्ध शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.